हे दोन युवा खेळाडू सध्याच्या घडीला बॅटिंग साठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ते आपण पाहिलं तर अंबप स्पोर्ट्स संघाकडून देखील खेळत असताना हे खेळाडू आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. मात्र आज चिकू 11 अंबप संघाकडून प्रथम सलामीसाठी आलेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी पंच म्हणून विवेक सर आणि त्याचबरोबर बालाजी माने सर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. पेनल्टीच्या 3 धावा ऍड केल्यात आणि इथून पुढे आता सामन्याला सुरुवात केली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी अभिच्या खांद्यावरती दिली जाते. जसं आपण पाहिलं तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्याच्या खांद्यावरती इथे मात्र जबाबदारी दिली जाते. गाडी क्रमांक 12 बावन ती देखील बाहेर काढायचे. हॅलो यस गाडी क्रमांक 12 बावन ती देखील बाहेर काढायचे. तीन धावाने पेनलाइज केलं गेलं याची देखील नोंद घ्यायची. 3 धावांची पेनल्टी आपल्याला दिली गेली. यस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं कसबा ठाणेचा आणखीन एक युवा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. इथे मात्र पहिला चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अभिला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यष्ट उद्ध्वस्त केलाय. दांडी गोल सक्सेसफुल. पहिली विकेट आली आहे. 3 या आकड्यावरती पहिला धक्का. फलंदाज बाद झालाय. विकेट आली. प्रणव बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक पहिला. यस आता मात्र बॅटिंग साठी चिकू 11 अंबप संघाचा कर्णधार आता मात्र नेता बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. अर्थातच रोहन शिंदेला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत. कर्णधार आहे संघाचा एक युवा ब्रिगेड चिकू 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि ती युवा ब्रिगेड घेऊन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये उतरले. तीन या आकड्यावरती पहिली विकेट. ते सुद्धा धावा 3 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्यात. लेफ्ट केलाय. फटका जबरदस्त केलाय. डीप प्ले प्रोटेक्शन. प्रणेश आहेत मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक. कर्णधार आला आणि त्या कर्णधारच्या बॅटमधून इथे मोठा फटका आलाय. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता ओव्हर पिच बॉल आणि या ओव्हर पिच बॉल वरती ते षटकार येत असताना पाहायला मिळालाय. अगदी पहिला बॉल वरती विकेट आले. असं वाटलं होतं की संघ आता पडझड करेल मात्र तिथे रोहन आले आणि त्याने सांगितलंय ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कही लोग हजारों बार गिरे. पहिला बॉल आल्या आल्या षटकार ठोकणं सोपी गोष्ट नसते आणि तो ठोकलाय. पैकी खराब झाले. यावेळेस आपण पाहिलं तर प्रोटेक्शन येईल. डीप मधून तोपर्यंत सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावफलक करता जाऊन पोहोचत आहे म्हणजेच 9 या आकड्यावरती 11 या आकड्यावरती. सरबाटने पुश करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल येतोय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मैदानावरती अनेक छोटे खेळाडू देखील उपस्थित आहेत. जे 5 खेळाडू मैदानावरती जास्तीत जास्त बॉल गोळा करून देतील त्यांना लस्सीची व्यवस्था आयोजन कमिटीच्या माध्यमातून केली गेली. फुटला गेले. अरे बॅट नाही. शॉर्ट पुलचा फटका इथे पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल आता मात्र कंप्लीट झाली आहे.
आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचतोय 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आता संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. पहिली विकेट पहिल्या बॉलवरती आली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती विकेट आले. त्यानंतर रोहन आले आणि धावांची गती अक्षरशः वाढवली. आल्या षटकार इथे ठोकलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रतीक पाटील, कसबा ठाणे एक्सप्रेस. अगदी आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं खेळत आलाय. त्याचबरोबर अंडर 24 बिग बॅश धमाका भिवंडीची स्पर्धा देखील खेळाडू केलाय. कमी वयामध्ये सक्सेसफुल राहिलेला खेळाडू अर्थातच कसबा ठाणे एक्सप्रेस प्रतीक पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तसंच आपण विचार केला तर शंभूराचे डे नाईट क्रिकेटची स्पर्धा तिथे देखील दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. दुखापतग्रस्त होता तरी देखील त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. प्रतीक पाटील दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग गेट वरती रोहनला आपण पाहतोय. आल्या एक षटकार कर्णधार आहे, संघाचा नेता आहे आणि तशाच प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. विगाट टाकलाय. यावेळेस मात्र पाहिलं तर दिशा थोडीशी खराब होती. पंच बालाजी माने सरांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 13 या आकड्यावरती. थोडासा डाऊन द लेग चेंडू अतिरिक्त वेगात टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला प्रतीक पाटीलचा आणि त्यामध्ये अपयश आलं. व्हाईट बॉल आलाय आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 13 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतंय. यावेळेस देखील दिशा पुन्हा एकदा खराब पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झाला. बालाजी माने सरांचा पुन्हा एकदा इशारा. इट्स व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावतंय. धावसंख्येचं टोटल मात्र जाऊन पोहोचतंय अर्थातच 14 या आकड्यावरती. चिकू 11 अंबपचा संघ आपण विचार केला तर अंडर 19 19 वर्षाखालील संघ ही युवा ब्रिगेड चिकू 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. समोर कसबा ठाणे सारखा मातब्बर संघ. मात्र सुरुवात चांगली झाली आहे चिकू 11 संघाची. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रेस फटका जबरदस्त केलाय. धावा किती मिळत आहेत हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. पंचांचा इशारा 4 धावांसाठी आलाय. चौकार 4 धावा धावफलकावरती. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रेस मनगडाच्या साह्याने जबरदस्त फटका. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. हॅलो हॅलो माईक गेला हो. हॅलो हॅलो हॅलो
स्कोर किती झाला? एक चार आहे विकेट. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो चेक. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर अर्थातच 33 धावा धावफलकावरती 33 ऑन दी बोर्ड. 33 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. हॅलो हॅलो हॅलो. अर्थातच आपण पाहिलं तर 33 धावा या धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांच्या अखेरीस 33 आकड्यावरती 3 विकेट. आपण पाहिलं तर आकड्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत अर्थातच अश्वमेध स्पोर्ट्स वठार संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील संदेश स्पोर्ट्सचा संघ. हॅलो. त्याचबरोबर 33 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला हॅलो हॅलो चेक. यस 33 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. चौथ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज आणि त्याच्यावरती इथे विश्वास दाखवलाय. बॉलर नेम सांगायचंय. गोलंदाजचं नाव अथर्व आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. दरम्यान इथे एक सिंगल धाव. यस सिंगल धाव इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता जाऊन पोहोचतं अर्थातच 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. इथे मात्र झेल सुटलाय. चुकी झाली आहे. झेल इथे सोडला गेलाय. सोप्पा झेल जमिनीला दान झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 35 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग गेमवरती अभि आलेत. सामना सुरू होण्या अगोदर चांगली बॅटिंग चांगली प्रॅक्टिस अभिच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. निश्चितच मात्र त्याला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेमवरती. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप केला आणि त्यामध्ये यश आलं. अशा प्रकारची गोलंदाजी देखील करणं गरजेचं राहणार आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर कमीत कमी धावांवरती. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा झाली आहे. धावा रोखल्या गेल्यात. निश्चितच आपण पाहिलं तर पहिली काही षटकं महागडी होती मात्र त्यानंतर धावा रोखण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजांनी केला. तिसरं षटक 7 धावांचं आणि त्यानंतर दुसरं षटक अथर्वचं चांगलं राहिलं. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. विकेट किपर कॅच ड्रॉप झाले. झेल ते सोडलाय आणि निश्चितच सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाले आणि आता स्ट्रायकिंग गेमवरती आपण पाहिलं तर हर्षवर्धन आले. चांगली सुरुवात हर्षवर्धनला मिळाले. जणू काही मैदानाच्या आतमध्ये सांगतोय अभी तो मैंने चलना सीखा है, दौड़ने का तूफान अभी बाकी है, छोटा सा है ये पहला कदम, जीत का पूरा मैदान अभी बाकी है. निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवात मिळाले. फुटला गेले. फटका चांगला केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्यावर. हर्षवर्धनचा वार आलाय चौकार. हॅलो 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 हॅलो
वठारचे अमित दबडे सर यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील सरस स्वागत. 30 चेंडूमध्ये 43 धाबांची आवश्यकता आहे. 30 मध्ये 43 धाबा. निश्चितच आपण पाहिलं तर GQ 11च्या युवा ब्रिगेडने खऱ्या अर्थाने कमाल केले. 42 धाबा बनवल्या या युवा खेळाडूंनी. प्रतिस्पर्धी संघ कसबा ठाणेचा अगदी ताकदवर संघ असताना देखील त्यांच्या विरोधामध्ये चांगल्या धाबा बनवल्या. हॅलो 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 या अतिशय चांगल्या धाबा बनवल्या आणि 43 धाबांचं टार्गेट इथे ठेवलंय. 43 धाबांचं लक्ष इथे ठेवलंय. चला याचे दोन्ही टीम्स कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. अश्वमेध स्पोर्ट्स वठार आणि त्यांच्या विरोधामध्ये तळसंदे स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी या. चला अश्वमेध स्पोर्ट्स वठार आणि त्यांच्या विरोधामध्ये तळसंदे स्पोर्ट्स दोन्ही टीम्सचे कॅप्टन. लगेचच टॉस साठी रिपोर्टिंग आपण करायचं. सर तळसंदे स्पोर्ट्स कॅप्टन आपण याचे टॉस साठी. अश्वमेध स्पोर्ट्स वठार संघाचा कर्णधार उपस्थित आहे. यस सामन्याकडे आपण वळतोय. बॉलर कोण आहे? दादा सुजल आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी सुजलच्या खांद्यावरती इथे दिली जाते. हॅलो यस सुजलच्या खांद्यावरती इथे मात्र षटक क्रमांक 1 ची जबाबदारी दिली जाते. स्ट्राईक एंड वरती अर्थातच प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीने बॅटर नेम संकेतला आपण पाहतोय बॅटिंग साठी. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती अर्थातच प्रतीक पाटील. कोल्हापूर जिल्ह्याचं येणाऱ्या कालावधीमध्ये भविष्य आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर फटका. प्रतीक पाटीलच्या पाठमधून पाटलांची पाटीलशाही दाखवणारा षटकार. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकलंय तळसंदे संघाने. सहा या आकड्यावरती धावसंख्या. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. फुल टॉस ऑन साइडला स्वीप केलाय आणि त्यानंतर थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 6. प्रतीकच्या बॅटवरून बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. हॅलो हॅलो
यस दरम्यान धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 26 आकड्यावरती फटका यावेळेस देखील जबरदस्त आलाय. आणखीन एक मोठा धमाका हवाई हल्ला 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय निश्चितच 32 आकड्यावरती. सामना वन साइडेड झाला. अगदी वन वे ट्रॅफिक प्रमाणे इथे विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच कसबा ठाणे क्रिकेट क्लबचा संघ धावसंख्या 32 या आकड्यावरती. आवश्यकता 11 धावांच्या 20 चेंडू इथून पुढे शिल्लक आहेत. स्विच हिट रिव्हर्सचा फटका अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलटी. धावा मिळतात त्या 6. आणखीन एक वार संकेतच्या पाठमधून षटकार. संदेश संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अश्वमेध स्पोर्ट्स वठार संघाला. चला निर्णय गावायचा तळसंदे संघ. तळसंदे आपला निर्णय. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तळसंदे संघ निर्णय. ऑन साइडला टर्न केलं जात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल आता मात्र कंप्लीट होते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावते. धावसंख्या 40 आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये सामन्याचं चित्र स्पष्ट झालंय. उर्वरित 18 चेंडू बनवायच्यात फक्त आणि फक्त 3 धावा. 18 मध्ये 3 ची आवश्यकता आहे. चाळीस आकड्यावरती धावफलक आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती अर्थातच संकेतला आपण पाहतोय. विस्फोटक सुरुवात मिळाली. निश्चितच आपण पाहिलं तर 8 मध्ये 22 धावा संकेतच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला 4 मध्ये 16 धावा प्रतीक पाटीलच्या बॅटमधून. ज्या आक्रमक अंदाजामध्ये सुरुवात गरजेची होती ती सुरुवात आता मिळाली आणि त्यामुळे धावसंख्या 40 आकड्यावरती. फुटला गेलाय. फटका चांगला खेळलाय. कॅप शोधलाय. विजयाचा चौकार आलाय. अर्थातच संकेतच्या बॅटवरून विजयाचा चौकार. तळसंदे निर्णय काय व्हायचा. तळसंदे निर्णय काय व्हायचा.